चला तर मंडळी, आज करूयात लाल न होणारे, तडे न जाणारे, बिना पापड खार आणि बिना उन्हाचे फक्त 1 कप रव्यामध्ये खुसखुशीत 100 रव्याचे पापड. रवा 2 ते 3 दिवस न भिजवता देखील अगदी झटपट असे हे रवा पापड तयार होतात. ना रवा शिजण्यासाठी, ना पापड घालण्यासाठी किंवा सुकण्यासाठी देखील ह्या रवा पापडला जास्त वेळ लागत नाही. फक्त 20 ते 25 मिनिटामध्ये हे रवा पापड तयार होतात. तर चला वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम गॅस न चालू करता जाडबुडाच्या पातेल्यामध्ये ज्या कपाने मी रवा घेतला आहे ना, त्याच कपाने 8 कप पाणी घेते. तुमच्याकडे अशा प्रकारचे मेजरिंग कप नसतील ना, तर कोणतेही भांडे एक निश्चित करून त्या भांड्याने तुम्ही 1 भांडे रवा आणि 8 भांडे पाणी घेऊ शकता. उन्हाळी वाळवण्याचे कोणतेही पदार्थ करताना पाणी आणि पीठ व्यवस्थित शिजलं की पदार्थ तो अजिबात कुठेच फसत नाही. 8 कप पाणी ओतून झाल्यानंतर आता मोठ्या आचेवरती पातेल्यावरती आपण झाकण ठेवून पाण्याला छान उकळी काढून घेऊयात. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची आच पूर्णपणे मंद करून पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा जिरे घालूयात. जिरे पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु जिऱ्यामुळे रवा पापडला खूप छान टेस्ट येते. रवा किती घेतला ना, त्यानुसार जिऱ्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. गॅसची आच तर मी पूर्णपणे मंदच केलेली आहे. आता आपण एका हाताने मिक्स करून दुसऱ्या हाताने थोडासा 1 कप जाड रवा घालून घेऊयात. जाड रवा नसेल ना, ह्या ठिकाणी तुम्ही बारीक रव्याचा वापर केला तरी चालेल. हे पापड करण्यासाठी तुम्ही बारीक किंवा जाड कोणत्याही रव्याचा वापर करू शकता. व्यवस्थित रवा घालत असताना मिक्स करून घेतल्यामुळे अजिबात रव्याच्या पाण्यामध्ये गुठळ्या होत नाही. त्यामुळे रवा घालण्यापूर्वी गॅसची आच देखील पूर्णपणे मंद करावी. जसजसा रवा शिजला जातो ना, तसं हे पीठ घट्ट व्हायला लागतं. आता मंद ते मध्यम आचेवरती 20 ते 25 मिनिटं आपण हे पीठ शिजवून घेणार आहोत. कोणतेही पापड करताना पीठ व्यवस्थित नाही शिजलं ना, तर पापड सुकल्यानंतर त्याला खूप सारे तडे जातात. अजून तुम्हाला मी एक टिप सांगते. कोणतेही उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ करताना त्यामध्ये पूर्णपणे पीठ शिजल्यानंतरच मीठ टाकावे. अगोदरच मीठ टाकलं आणि नंतर पीठ शिजवून घेतलं ना, तर सुकल्यानंतर त्या पदार्थामध्ये मीठ जास्त होतं. 20 मिनिटे छान पीठ रट शिजल्यानंतर आता त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे. तर आज आपण जरासुद्धा पापडखारचा वापर न करता देखील छान खुसखुशीत असे रवा पापड करणार आहोत. सुरुवातीला पाहून तुम्हाला कळालंच असेल किती पातळसर असं पीठ वाटत होतं, परंतु ह्या ठिकाणी 25 मिनिटे पीठ शिजलं ना, तर छान घट्टसर असं होतं. नेहमीपेक्षा उन्हाळी पदार्थामध्ये मीठ हे हलकंसं कमीच घालावं, कारण की सुकल्यानंतर देखील मीठ जास्त होऊ शकतं. मीठ घातल्यानंतर फक्त 5च मिनटं मी पीठ छान रट करून शिजवून घेतलं आणि मध्ये जरा हलवत राहावं, जेणेकरून पीठ हे पातेल्याला खाली लागणार नाही. गॅस बंद करून फक्त 2 ते 3च मिनटं आपण हे पीठ हलकंसं थंड करून घेऊयात. मी दाखवल्याप्रमाणे पिठाची कन्सिस्टन्सी असायला हवी. ह्यापेक्षा पीठ जास्त पातळ आणि घट्ट देखील असू नये. चला तर आता लगेच आपण प्लॅस्टिकच्या कागदावरती हलकेशा मध्यम जाडीचे हे पापड करून घेऊयात. छान एकसारखे सर्व पापड होण्यासाठी एखादी छोटीशी पळीनेच पापड तयार करून घ्यावेत. आता पापड खूप जाड आणि खूप पातळसर देखील पसरू नये, कारण की खूप पातळसर असा पापड पसरून घेतला ना, तर कधी तो कागदातून निघालाच जात नाही. आणि प्लॅस्टिकच्या कागदावरती तुम्ही पापड करणार असाल ना, तर प्लॅस्टिकच्या कागदाला अजिबात तेल देखील लावण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला पाहूनच कळालं असेल, माझी मुलगी तर सहजपणे हे पळी पापड कागदावरती घालत आहे ना. हे पापड वाळवण्यासाठी अजिबात उन्हाची देखील आवश्यकता नाही. फॅनखाली छानपैकी हे पापड सुकले जातात. उन्हाळ्यामध्ये तासनतास पापड करत बसण्यापेक्षा आहे ना ही पापड करण्याची अगदी साधी सोपी पद्धत. फक्त 1 कप रव्यामध्ये जवळपास 100 रवा पापड तयार होतात. चला तर आता आपण सावलीमध्ये 2 ते 3 दिवस हे रवा पापड छान सुकवून घेऊयात.
आता तुमच्याकडे ऊन असेल ना, तर तुम्ही पहिल्या दिवशी सावलीखाली आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये देखील हे पापड सुकवून घेतले तरी चालतील. मध्यम जाडीचे पापड तयार करून घेतल्यामुळे या ठिकाणी पहा छानपैकी एकसारखे पापड तयार झालेले आहेत. खूप जास्त जाड आणि पातळ देखील झाले नाही. आता कडकडीत तेलामध्ये आपण हे रवा पापड छानपैकी तळून घेऊयात. टमकन पापड हा फुलून वर आला की समजायचं पापड आपला परफेक्ट असा झालेला आहे. तुम्हाला पाहूनच कळलं असेल, एकही पापड ह्या ठिकाणी लाल देखील झालेला नाही आणि सुकल्यानंतर पापडाला कुठे देखील तडे गेलेले नाहीत. तर तुम्ही देखील उन्हाळा संपण्याच्या अगोदर हे रवा पापड करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे माझी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. ह्या रवा पापडबरोबरच भरपूर साऱ्या उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपी देखील मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्या देखील जरूर पहा. धन्यवाद.